Hare Jai Ram, Jai Jai Ram, Hare Jai Ram, Jai Jai Ram, Hare Jai Ram, Jai Jai Ram, Hare Jai Ram. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. म्हणून विठ्ठले आवडी, कृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा.
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय हॅलो काही आवाज नीट कर ना माझा हॅलो हरी हॅलो हरी हरी हॅलो चेक जरा लेवल दे मला हॅलो चेक चेक हरी हॅलो बेस कमी कर थोडा हॅलो हॅलो चेक हरी हॅलो इको हॅलो हरी हरी हॅलो हॅलो सर्वभूती पाये एक वासुदेव सर्वभूते पाये एक वासुदेव सर्वभूते पाये एक वासुदेव दुनिया ठावांते था दुनिया ठावांते था साधू ओळखावानिका संत साधू ओळखावानिका ये रते ऐका माया भक्त ये रते ऐका माया भक्त हे कलिया धन मृतिके समान हे कलिया धन मृतिके समान नवविधारत्न दोष जैसे नवविधारत्न साधू संत ओळखावानिका साधू संत ओळखावानिका हे रते ऐका माया भक्त हे रते ऐका माया भक्त काम क्रोध दोघे घातले बाहेर काम क्रोध दोघे घातले बाहेर काम क्रोध दोघे घातले बाहेरी शांती क्षमा धरी राम शांती क्षमा हरे रामवी शांती क्षमा हरे रामवी कोटी संत साधू ओळखावा कोटी संत साधू ओळखावा कोटी संत साधू ओळखावा कोटी संत साधू ओळखावा हे रते ऐका माया भक्त हे रते ऐका माया भक्त हे रते ऐका माया भक्त नाम म्हणे नाम गोविंदाचे नाम म्हणे नाम गोविंदाचे वाटे नाम म्हणे नाम गोविंदाचे नाम म्हणे नाम गोविंदाचे वाटे नवी संवेदाचे क्षण मात्र नवी संवेदाचे क्षण मात्र नवी संवेदाचे क्षण मात्र कोटी संत साधू ओळखावानिका संत साधू ओळखावानिका संत साधू ओळखावानिका संत साधू ओळखावानिका हे रते ऐका माया भक्त हे रते ऐका माया भक्त हे रते ऐका माया भक्त गोपाल कुमारी 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 कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी
हरिभक्त परायण संजय महाराज भुजबळ त्यांना साथ करतील गायकवाड बुवा. पुढं वा दादा, जा पुढं. एक माईक घेऊन जा, एक माझा. कमी करायला ना. भूती पाये एक वासुदेव, सर्वभूती 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 पाये एक वासुदेव. उतोरिया मेरी ठरोरिया ठाव, अंतेचा तोच साधू संत ओळखावले का, तोच साधू संत ओळखावले का. सोने कुसुने अठाव, कुसुने कुसुने अठाव, आंधे तोची संत साधू ओळखावं, तोची साधू संत ओळखावं का. फिरते आई का
सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, कुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, तोची संत साधू ओळखावा निका, येरते ऐका मायाबद्ध
देखलिया धन मृत्तिके समान, नवविधा रत्ने जैसे धोंडे, काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवीत, तोची संत साधू ओळखावा निका, येरते मायका मायाबद्ध, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, न विसंबे त्याचे क्षण मात्र, तोची संत साधू ओळखावा निका, येरते मायका मायाबद्ध. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरिकाय दातो मनन, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, गंध्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम, एकम नित्यमेमलमचलम सर्वदी साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह पावन धागो चराचरी, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, कुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, येरते ऐका मायाबद्ध. आद्या अखंड हरिनाम सत्याचा दुसरा दिवस. गेली 27 वर्ष अखंड निरंतर नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण, हे पारायण किंवा हा सप्ताह गेली 27 वर्ष चालू आहे.
एखादा क्रम किंवा एखादा उपक्रम सातत्याने चालवणं याच्या पाठीमागे भगवंताची कृपा असावी लागते. भगवंताची कृपा नसेल किंबहुना काही केलं, आपलं सुद्धा जे संसार किंवा आपलं आयुष्य चाललंय हे सुद्धा भगवंताच्या कृपेने चाललंय. आपण म्हणतो की नाही, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता. वृक्षाचे पान जर त्याच्या सत्तेशिवाय हलत नसेल तर हे जे सगळं चाललंय हे कोणाच्या सत्तेने चाललंय? हे भगवंताच्या कृपेने. आणि मला इकडे आल्यानंतर हे आसपासचे सगळे गाव, बोनकडा, कोपरखेरणा, कोपरी या गावांकडे आल्यानंतर असं वाटतं, बघितल्यानंतर हे सगळे पाठीमागे उभे राहिल्यानंतर बघितल्यानंतर असं वाटतं का भगवंताची कृपा इकडेच आहे. विठ्ठल आदित्यवार महाराजांच्या कृपेने, आशीर्वादाने हा सप्ताह गेली 27 वर्ष चालू आहे. आणि त्यांनी घेतलेली ही पताका, भागवत धर्माची पताका, आमचे ज्ञानराज महाराज, आमचे सोपान महाराज, आमचे नकुळ महाराज, अनेक इथे थोर महात्मे, सगळे थोर ज्ञानी बसलेले आहेत, पाठीमागे उभे आहेत. जे आपला थोरपणा का थोरी व सांडिली आपुली परिसे नेनो शिवे काय लोखंडासी, हे सगळे उभे राहिलेले सगळे ज्ञानी आहेत. आपला थोरपणा सांडून टाळ घेऊन पाठीमागे हे त्यांचा थोरपणा आहे. या सर्वांनी ती भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन ती जबाबदारी सबळपणे, समर्थपणे पाळत आहेत. असा अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस, आणि या दुसऱ्या दिवसाची सेवा मज पामरा काय थोरपण माझ्या भाग्यामुळे तुमच्या सर्व श्रोत्यांच्या आणि संयोजकांच्या प्रेमामुळे लाभली. सेवेकडे, अभंगाकडे वळण्यापूर्वी सर्व श्रोत्यांच्या, संयोजकांच्या, टाळकऱ्यांच्या, पकवाजवादकांच्या सर्वांच्या चरणाची नतमस्तक. मस्तक हे पायावरी या वारकरी संस्कार, या वारकरी संस्कार, या वारकरी पायावरी या वारकरी संतांच्या, सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन सेवेकडे वळतो. सेवेसाठी घेतलेला अभंग, वेळ कमी आहे, अभंग 5 चरणाचा आहे. नामदेव महाराजांचा, जे भगवंताचे अत्यंत लाडके, ज्यांनी नाम हाच देव आहे हे समाजाला दाखवून दिले, असे त्या योग्यचे, भगवंताचे, विठ्ठलाचे लाडके भक्त नामदेव महाराज, त्यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगामध्ये नामदेव महाराज तुम्हा आम्हाला संतांची ओळख कशी करावी याच्याविषयी संतांची लक्षणं सांगतात. ही लक्षणं का सांगतात? कारण आपल्या आयुष्यामध्ये नवे नवे परमार्थामध्ये संतांशिवाय परमार्थाला गोडी नाही किंवा अर्थच उरणार नाही. जर संत नसतील परमार्थामध्ये तर देवालाही कोण विचारणार नाही. त्याच्यामुळे संत आपल्याला भेटणं किंवा संतांची कृपा आपल्यावर होणं हे फार महत्वाचं आहे. का संतांची? कारण देव आपला उद्धार करणारच नाही. देव आपला उद्धार कधी करतच नाही आणि करणार पण नाही. का? कारण देव 3च गोष्टीसाठी येतो: परित्राणाय साधूनां, विनाशाय दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय. धर्मसंस्था जाऊ दे, पण 2च गोष्टीसाठी, आपल्यासाठी, आपल्यामध्ये येणारे 2. काय? परित्राणाय साधूनां, विनाशायाच्या दुष्कृतां. साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी, या 2 गोष्टीसाठी भगवंत येतो. आता मनामध्ये विचार करा, आपण साधू आहोत का दुर्जन आहोत? दोन्ही वर्गामध्ये मोडत नाही ना आपण. नादड आपण साधू आहोत, नादन आपण दुर्जन आहोत. मग आपल्या मधल्या वर्गाकडे कोणी बघायचं? साधू असलो तर आपलं रक्षण देव करील, दुर्जन असलो तर आपला निदान देवाच्या हातून मरण आलं तरी मोक्ष मिळेल. कारण ज्याला ज्याला देवाच्या हातून, त्याचं एक नाव आहे, हातारी मोक्षदाता असं देवाला म्हणतात. हातारी मोक्षदाता. हातारी मोक्षदाता म्हणजे ज्याचं तो मृत्यू किंवा त्याचं हनन करतो त्याला मोक्ष देतो. कंसाला, रावणाला, या सगळ्यांना, किंवा पुतनेला, यांना सगळ्यांना मोक्ष दिला देवाने. मारलं पण त्यांना मोक्षाला पाठवलं.
म्हणजे त्याला हतारी मोक्षदाता असं म्हणतात. म्हणून हा भगवंत जो आहे त्याच्या हातून जर मरण आलं तर मोक्ष आहे, किंवा जर आपण साधू असलो तर आपलं रक्षण करेल. आपण धड साधू पण नाही आहोत आणि दुर्जन पण नाहीत, मग आपला उद्धार कोणी करावा? भगवंताला विचार पडला का असं जर असेल तर ह्या मधल्या वर्गाचा उद्धार कोण करील? म्हणून भगवंतानी संतांचं रूप घेतलं. संत आणि संततेचे देव, देवते संत. संत आणि देवामध्ये फरक नाही. आपण हरिपाठा म्हणतो ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. म्हणून संत देवाने विचार केला का ह्या वर्गाचा जर मला उद्धार करायचा असेल तर मला त्यांच्या, आपल्याला बघा मोठा साहेब जर असेल, त्या मोठा साहेब जर आपल्यासारखा वागला तर आपलं त्याच्याशी प्रेम. तो जर साहेब होऊन राहिला, साहेब जाऊ दे, ऑफिसचा जाऊ दे, आपल्या गावातला मुलगा कोण डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, तर तो स्वतःला शाणा समजतो आणि तो एकटाच राहतो आणि गावातल्या लोकांनी येडे समजतो. त्यांच्यात तो मिक्सअप होत नाही, त्यांच्यात मिसळत नाही, गप्पा गोष्टी करत नाही. तर जाऊ दे, अडाणी आहेत. त्याच्यावर कोण प्रेम करतं का? त्याच्याशी मन मोकळं करतं का? नाही करत ना. त्याच्याशी मन मोकळं आपण नाही करत. का नाही करत? कारण तो आपल्याशी मिक्स होत नाही, आपल्या लेवलला येत नाही, आपल्याप्रमाणे म्हणजे सान बनवून आपली दुःख किंवा आपलं मनोगत ऐकत नाही. म्हणून आपण त्याच्याशी त्याला दूर लोटतो, बाबा तू साहेब आहे साहेब. म्हणून संतांनी बघितलं की ह्या लोकांचं, ह्या जर मधल्या वर्गाचा जर उद्धार करायचा असेल तर मला त्यांच्यासारखं बनायला पाहिजे. देवाने विचार केला की ह्यांच्याच सारखं होऊन गेलं पाहिजे, तर मी त्यांची दुःख जाणू शकेन, त्यांच्या अडचणी, त्यांची संकट सोडवू शकेन. हे भगवंतानी विचार केला आणि म्हणून भगवंतानी असं रूप घेतलं का दिसाला माणूस पण असाला देव. त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत असे असतात, दिसाला तुमच्या आमच्यासारखे. गीता म्हणते अवजानंती मां मूढा मनुष्यम तनुम आश्रितः परमभावा जानंत मम भूत महेश्वर. अवजानंती मां मूढा. मूढा म्हणजे मूर्ख लोक मला ओळखत नाहीत. कधी? मनुष्यम तनुम आश्रितः. माणसाचं शरीर धारण करून, मनुष्यम तनुम आश्रिता म्हणजे माणसाच्या शरीराचा आश्रय घेऊन मी जेव्हा माणसासारखा या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतो, अवजानंती मां मूढा, तेव्हा मला हे मूर्ख लोक ओळखत नाही. मला सांगा ना, कोणाला ओळखलं? नाथ महाराजांना ओळखलं का? केवढा त्रास दिला. तुकाराम महाराजांना ओळखलं का? केवढा लोकांनी त्रास दिला. माऊली ज्ञानेश्वरांना केवढ्या लोकांनी त्रास दिला. नाही ओळखलं ना. संत आहो जाऊ दे, तुम्ही आम्ही जाऊ दे. नामदेव महाराज ज्यांच्या बरोबर देव जेवत होता, ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता, त्यांना तरी संत ओळखता आलं का? देवाचे लाडके भक्त, जे देवाला कधीही अधिकाराने देवन त्यांच्या समोर सगुण रूपात राहावं आणि जे सांगेल ते करावं, एवढा अधिकार देवावर, पण त्यांना संत कळले. देव कळला पण संत कळत नाही. विचार करा. म्हणजे देव कळला त्यांना पण संत कळले नाहीत नामदेव महाराज. कशावरून? वालवंटामध्ये मिटिंग घेतली की नाही, गोरोबा काकानी, सगळ्यांना माहित आहे, पाठीवर धोपाटणं मारलं. कोण कच्चं निघालं? नामदेव महाराज. का कच्चं निघालं? इतर लोकांना का कळ लागली नाही? ते का नाही ओरडले? कारण ते संत होते, त्यांना देहभावच नव्हता, विदेही अवस्थेत होते, त्याच्यामुळे त्यांना कळ लागली नाही. देहाचे भावच नाही, शरीर भाव नाहीत. यांना मात्र शरीर भाव, देहभाव गेला नव्हता आणि म्हणून त्यांना ते ओरडले. आणि कच्च म्हणजे ह्या एवढ्या अवस्थेला जाऊन, एवढ्या पात्रतेला जाऊन तरी त्यांना संत ओळखता नाही. तुमची आमची काय कथा हो? विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी, परित्या जग जेठी कृपा केली. किंवा नाथ महाराज म्हणतात, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, आजी परमानंद आजी एकी घालिया
म्हणतात, पूर्वजन्मी सुकृते थोर केली. थोर सुकृत असेल, अनंत जन्माचे सुकृत पुण्याई पाठीमागे असेल, तर भेटी झाली या संतांची, तर संत भेटतील. असे सहजासहजी भेटणार नाही. बरं, असं आहे का या जगामध्ये संत नाही आहेत? असं आहे का? अनेक संत आहेत. संतांशिवाय जगत चालू शकत नाही. कबीर म्हणतात, इतना जगत में पाप है, इतना जगत में पाप है, अंदाज से बाहर चला, मगर संतों का ही तो पुण्य है, अब तक जग न हिला. सृष्टीचा समतोल जो राखला जातो ना, ह्या संतांच्या पुण्याईमुळे राखला जातो. एवढं पाप चाललंय, इतना जगत में पाप आहे. आपण पेपरला वाचतो तेवढंच पाप नाही, गल्लोगल्ली एवढं पाप होतंय, एवढं पाप होतंय. अरे, आपण दिवसभर किती पाप करतो ही आपल्याला कळत नाही. पाप करणं म्हणजे का हाताने कोणाला मारणं वगैरे नाही, मनाने वाईट विचार करणं ते सुद्धा पाप आहे. कोण वाईट विचार करत नाही मला सांगा? हे एवढं आपल्याकडनं पाप, एवढं आपलं, म्हणून तर 84 लक्ष योनी फिरावं लागतं ना. एवढं संपवण्यासाठी 84 लक्ष योनी फिरावं लागतं. एवढं पाप करत असतो, एवढं पाप करत असतो. आणि म्हणून एवढं पाप, याचा समतोल, पाप आणि पुण्य याचा समतोल राखण्यासाठी तेवढंच पुण्य संत करत असतात. जेवढं पाप होतं ना तेवढंच पुण्य या विश्वामध्ये संत करत असतात. म्हणून सृष्टीचा समतोल, भरती यायची तेव्हाच येते, सूर्य उगवायचा तेव्हाच उगवतो, मावळ्याचा किंवा चंद्र उगवायचा तेव्हाच उगवतो. याचं कारण आहे संतांची पुण्याई. संतांच्या पुण्याईमुळे याच्यात काही फरक पडत नाही. विठ्ठल म्हणून तुमचा आमचा जर उद्धार करणारे कोण असतील तर संत आहे. आणि संतांमुळे आपल्याला हा भक्ती मार्ग कळला. या आज आपण इथे बसलोत, आपल्या मुखामध्ये विठ्ठल नाम आहे, ही संतांची पुण्याई, संतांचे आपल्यावर केलेले उपकार. केले उपकार सांगू काय, बाप न करे. काय उपकार केले? भक्तिपंथ असे सोपा, पुण्य ना गवे या पापा, येणे जाणे खेपा अवघ्या, येण्याची खुंटती. हा भक्तिपंथ जो आहे सोपा. सोपा का म्हटलंय? कारण इतर मार्गासाठी गेलत, इतर मार्गाने गेलात तर अनेक अटी आहेत, नियम आहेत, सगळं म्हणजे शौच पाळावं लागतं, हे सगळे नियम पाळावे लागतात. तर हे इतर मार्गाने, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्गाने गेलात तर ह्या सगळ्या अटी आपल्याला संसारात राहून पाळता येत नाही. प्रपंचात असतं तो ह्या ज्ञान मार्गाने, कर्म मार्गाने जाऊन भगवंताची प्राप्ती करू शकत नाही. बरं, हे मार्गाने गेलात, सगळ्या अटी पाळल्यात, तरी यांची धाव कुठपर्यंत आहे? कर्म मार्गाने गेलात तर स्वर्गप्राप्ती होईल. स्वर्गप्राप्ती करून काय करायचं आहे? आपण आहोत तसंच स्वर्ग आहे. तिथे पण सगळं काम, क्रोध, लोभ सगळं सगळ्या स्वर्गातल्या देवाना आहे. योग मार्गाने गेलात तर समाधीपर्यंत जाल. योग मार्गाचा किंवा ज्ञान मार्गाचा शेवट काय आहे? समाधी. ध्यान, धारणा, समाधी हे शेवटचं. समाधी म्हणजे मोक्ष नाही. समाधी म्हणजे मोक्ष नाही. समाधी हा मोक्षाचा कल्पतरू असं म्हटलंय. समाधी मोक्षाचा कल्पतरू, वर्णन मी काय करू. म्हणजे हा मोक्षाचा कल्पतरू. कल्पतरू म्हणजे कल्पतरू खाली बसलो का आपली इच्छा पूर्ण होते. तसं समाधी जर लागली तर तिथून आपल्याला मोक्ष मिळू शकतो, पण समाधी म्हणजे मोक्ष नाही. कारण समाधी पण दोन प्रकारची आहे. समाधी, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी, अशा दोन प्रकारच्या समाधी आहेत. आपली जी समाधी, आपल्याला पण समाधी लागते ना, झोपेत आपण झोपतो, गाढ झोपलो, समाधीच आहे. पण ती सविकल्प असते. उद्या उठून आपल्याला ऑफिसला जायचं हे विचार मनामध्ये असतात. निर्विकल्प समाधी ही आपल्याला मोक्षापर्यंत घेऊ जाऊ शकते. म्हणून समाधी म्हणजे मोक्ष नाही. म्हणून ह्या इतर मार्गाने जाऊन भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणून संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले शोधून ते हे हरीचे नाम. संतांनी काय उपकार केले आपले? संत एकांतात बसले आणि सर्व परमार्थाचे सिद्धांत, सिद्धांत म्हणजे जी तत्व आहेत ती सगळी शोधली आणि ज्ञानदृष्टी अवलोकिले. ज्ञानदृष्टी अवलोकिले म्हणजे काय केलं? त्यांनी त्याचा अनुभव घेतला. काय अनुभव घेतला? विठ्ठल विठ्ठल नामाचा जप केला तर भगवंताची प्राप्ती होते की नाही हे करून बघितलं अगोदर. आधी केले मग सांगितले. म्हणजे आधी करून बघितलं आणि मग तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही देवाचं नाम घ्या, देवाच्या नामाशिवाय प्राप्ती होणार नाही. याचा त्यांनी अनुभव घेतला. त्यांनी भगवंताचं, तुकाराम महाराजांनी विठ्ठल विठ्ठल जप करून वैकुंठ प्राप्ती केली.
तर हे त्यांनी स्वतः केले, आधी केले मग सांगितले. त्यांनी आधी केलं आणि मग तुम्हा आम्हाला सांगितलं का ह्या मार्गाने येण्याची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, या मार्गाने चाला. मार्ग धावून गेले मार्ग सदा. धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग धावून गेले दयानदी संत, त्यांनी आपल्याला हा मार्ग, भक्ती मार्ग दाखवला. आणि म्हणून या मार्गाने जाऊन संतांची भेट झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही. आपल्या आयुष्याची जी दोन उद्दिष्ट आहेत, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये ते सांगितलं माया निवृत्ती आणि भगवत प्राप्ती. त्याचा अर्थ तोच. मायेची निवृत्ती म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती म्हणजे भगवत प्राप्ती. परमानंद काय? भगवंताचंच नाव आनंद आहे. त्याच्यामुळे ही दोन आपल्या मनुष्य जन्माची जर उद्दिष्ट साध्य करायची असतील तर संतांची कृपा ही आवश्यक आहे. असं नाथ महाराज म्हणतात, संतांची काय आहे, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, संता विना प्राप्ती नाही ऐसे. किंवा कबीराने पण सांगितलंय, सद्गुरु मिले तो सब मिले, नाही तो मिला कोय. ते म्हणतात सद्गुरु म्हणजे संत, सद्गुरु मिले तो सब मिले, नाही तो मिला कोय. माता पिता सुत बांधवा येतो घर घर होय. आयुष्यामध्ये सद्गुरु म्हणजे संत भेटले तर सगळं मिळालं. आणि इतर कितीही मिळाले, घाड्या गोड्या सगळं मिळालं तरी काही उपयोग नाही. सद्गुरु मिले तो सब मिले, नाही तो मिला कोय. नाही तर काही नाही, फक्त सद्गुरु म्हणजे संतांची भेट होणं. आयुष्यामध्ये भगवंताकडे एकच मागा, तेव्हा मला भगवंता संतांची भेट घालून दे. बरं, भेट नुसती होऊन उपयोग नाही. तत्विधी परिपातेने परिप्रश्नेन सेवया, ते भेटल्यानंतर त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना प्रसन्न केले पाहिजे. मग त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते आपल्याला ज्ञान सांगतात किंवा आपल्यावर कृपा करतात. तत्विधी पणिप्रातेने, प्रणिपातेनं म्हणजे पणिपातचा अर्थ 3 प्रकारचे नमस्कार आपण करतो ना, 3 पात, निपात आणि प्रणिपात असे 3 प्रकारचे नमस्कार आहेत. पात म्हणजे तुम्ही आम्ही करतो तो नमस्कार, गेला देवाला नमस्कार केला चालला पुढे, त्याला पात म्हणतात. आणि निपात म्हणजे तन मन धन अर्पण करून, मनामध्ये काही न ठेवता भगवंताला सगळं अर्पण करून आपण नमस्कार करतो, त्याला निपात म्हणतो. आणि प्रणिपात म्हणजे पण सगळं सर्वस्व भगवंताला अर्पण करतो. दोन्ही एकच, पण फरक एवढाच आहे का निपात म्हणजे सकाम असतो, पाठीमागे कामना असते, आणि प्रणिपातामध्ये काही नसतं, भगवंतच फक्त, दुसरं काही मनामध्ये नाही, त्याला प्रणिपात असं म्हणतात. म्हणून तत्विधी प्रणिपातेनं त्यांच्याकडे, संतांकडे गेल्यानंतर त्यांना तन मन धनाने समर्पित झालं पाहिजे, सगळं संपूर्ण समर्पण केलं पाहिजे. आज जरा सुद्धा शिल्लक राहिलं ना मनामध्ये, थोडा सुद्धा अहंकार राहिला तरी संत कृपा करणार नाही. म्हणून त्यांना तन मन धनाने प्रणिपात करायला पाहिजे. तत्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, त्याला परिप्रश्नेनं सेवा करून प्रसन्न करून मग परिप्रश्नेनं मग त्यांना प्रश्न करायला, मग ते आपल्याला ज्ञान सांगतात. भगवंत म्हणजे संत आपल्याला ज्ञान सांगतात किंवा आपला उद्धार करतात. म्हणून संतांना शरण जाणं हे आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. संतांची भेट होणं हे आपल्या आयुष्याचं, संतांची कृपा होणं हे आपल्या मनुष्य जन्माचं उद्देश आहे, साध्य आहे.
पण हे संतांची कृपा होण्यासाठी संत तर भेटले पाहिजेत ना. बहु अवघड आय संत भेटी, बहु अवघड आय संत भेटी, बहु बहु अवघड आहे संत भेटी, परी त्या जगजेठी कृपा केली. म्हणजे कधी संतांची भेट होईल? जोपर्यंत भगवंत आपल्यावर कृपा करणार नाही तोपर्यंत संतांची भेट होणार नाही. कारण जे नाथ महाराज जे म्हणतात ना, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग संतांचे पाय धरून जर हरिप्राप्ती होत असेल तर मग देवाची पूजा कशाला करावी? देवाची गरजच नाही ना. संतच आपला उद्धार करणार असतील, संतच जर आपल्यावर कृपा करणार, मग देवाची भक्तीच कशाला करावी? म्हणून त्याच्यासाठी नाथ महाराज सांगितले काय, बहु अवघड आहे संत भेटी, परी त्या जगजेठी कृपा केली. संतांची भेट झाली पाहिजे ना. ती कोणाच्या कृपेने होईल? परी त्या जगजेठी कृपा केली. त्या भगवंताची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट होणार नाही. आणि त्याची कृपा होण्यासाठी त्याची भक्ती करावी लागते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत जर भेटायचं असतील तर संतांना ओळखता यायला पाहिजे. आणि त्यांना ओळखण्यासाठी नामदेव महाराज या चरणा म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सर्वभूती पाहे वासुदेवा, सर्वभूती पाहे वासुदेवा, सर्वभूती पाहे वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे वासुदेवा, सर्वभूती पाहे वासुदेवा, सर्वभूती पाहे एक उसरिया नामदेव महाराज म्हणतात, जर तुम्हाला संतांची भेट व्हावी असं वाटत असेल तर ज्याच्या अंगामध्ये ही लक्षणं असतील त्याला संत समजा. ह्या 5 चरणामध्ये 7 लक्षणं सांगितली. अनेक लक्षणं आहेत. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये गेले श्लोक नंबर 13 ते 20, 7 श्लोकामध्ये 36 लक्षणं सांगितली. त्याच्यातली 7 लक्षणं ह्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी सांगितली. पहिलं लक्षण सांगतात, सर्वभूती पाहे एक वासुदेव, जो जे जे दिसे भूत तेथे मानिजे भगवान. अशी ज्याची दृष्टी झाली त्याला संत समजा.
ते कसं येईल? पुसोनी ठाव अहंतेचा, निर्मम हा निहंकार. ज्याला अहंकार राहिला नाही, ममत्व राहिलं नाही, पुसोनी ठाव अहंतेचा. अहंतेचा ठाव म्हणजे अहंता आणि ममता या फार घातक आहेत. आपल्या परमार्थामध्ये आड येणारे कोण आहेत? अहंता आणि ममता. तेच माऊली ज्ञानेश्वरांनी दुसऱ्या शब्दात सांगितले, मी माझे ऐसी आठवण विसरले दयाचे अंतकरण. मी माझे म्हणजेच अहंता ममता. म्हणून म्हणतात नामदेव महाराज, पुसोनी ठाव अहंतेचा. म्हणजे ज्याला मुळीच अहंकार राहिला नाही, अजिबात मीपणा राहिला नाही, ज्याला देह भाव पण राहिला नाही. शेवटची अहंता म्हणजे देहभाव, देहांकार. हा देहांकार गेला पाहिजे. जे तुकाराम महाराज म्हणतात की नाही, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मी नेहमी म्हणजे चेष्टेने सांगत असतो, त्या तुका म्हणे काय, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे ज्याचा अहंकार गेला तो देव गेला. आपल्याला दिवसातनं 10 लोक भेटतात, होतात की नाही? महाराज आपल्याला अजिबात अहंकार नाही, भेटतात ना कितीतरी असे आम्हाला, महाराज आपल्याला अजिबात अहंकार नाही. मान्य आहे, अहंकार नसतो त्यांना, त्यांचं खरंही आहे. त्यांना म्हणजे सत्तेचा अहंकार नसेल, पैशाचा अहंकार नसेल, रूपाचा नसेल, गुणाचा नसेल, काय अजून कसले काय अहंकार असतील ते नसतील, मान्य करतो मी. तुकाराम महाराज हे अहंकार नाही. हे अहंकार जन्मानंतर येतात, लक्षात घ्या. जन्माला आल्यानंतर हे सगळे अहंकार, पैसा आधी जन्माला याच्या आधी असतो का? नाही. सत्ता आधी मिळते का? नाही. रूप आधी मिळतं का? नाही. जन्माला आल्यानंतर. गुण नंतर येतात. हे अहंकार नंतर येतात आणि लवकर जातात. पण जन्माल्याबरोबर जो अहंकार येतो त्याला देहांकार म्हणतात. जो जन्मल्याबरोबर लहान मुलाच्या हातातनं खेळणं काढलं, रडतं ना, रडतं की नाही? का रडतं? त्याचा अहंकार दुखावला जातो. तो हा जन्माला आलेल्या मुलाला पण अहंकार असतो. तो हा जो अहंकार आहे ना, तुकाराम महाराजांना तो अपेक्षित आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा देहांकार गेला, देहच संपला जाता, तो विधेयी अवस्थेत गेला. आणि तो विधेयी अवस्थेत गेला म्हणजे देव झाला. विठ्ठल. म्हणून नामदेव महाराज दुसरं अहंकार म्हणजे दुसरं लक्षण सांगताना, पुसोनिया ठाव अहंतेचा. जे ज्याला अहंकारच राहिला नाही त्याला संत समजा. ज्याला सगळीकडे वासुदेव दिसायला लागलं त्याला संत समजा. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, देखलिया धन मृत्तिके समान. ज्याला धन बघितल्यानंतर मातीसारखं कोणाला वाटलं? सगळ्यांना माहित आहे. तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला ना, शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, सगळं धन पाठवलं, घेतलं का? नाही. उलट ते परत करून काय त्यांच्याबरोबर एक अभंग लिहिला. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना उपदेशपर एक अभंग पाठवला. का पाठवला? सोने रुपये आम्हा मृत्युके समान. आणि वरती म्हणाले, आम्ही त्याने सुखी म्हणा, येर तुमचे वित्त धन ते मृत्युके समान. देखलिया धन मृत्युके समान. त्याला संत म्हणा. आहे ना तुकाराम महाराजांचं चांगलं उदाहरण आहे. येर तुमचे वित्त धन आम्हा मृत्युके समान. परत पाठवलं सगळं. म्हणून महाराज म्हणतात, नामदेव महाराज, देखलिया धन मृत्युके समान. ज्याला वाटतं त्याला संत म्हणा. आणि नवविधा रत्न धोंडे जैसे. नवविधा रत्न जरी आलं ना, सोन्यापेक्षा भारी, तरी पण चित्त विचलित होत नाही. ते दगडासारखं वाटतं. सोनेरी पे आम्हा मृत्युके समान. माणिक पाषाण खडे जैसे. खडे जैसे. सोने आणि माती आम्हा समान आहे, आम्हा समान आहे, आम्हा समान आहे. सोने आणि माती आम्हा समान आहे, आम्हा समान आहे, आम्हा समान आहे. सोने रुपये मला मातीसारखा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. ज्याला मातीसारखं वाटतं त्याला संत समजावा. मग अशी 7 लक्षणं सांगितली. आणि नवरत्न थंड खडे जैसे. नवरत्न जरी भेटली तरी आम्हाला ते दगडासारखी दिसतात. पुढचं लक्षण सांगितलं, काम क्रोध आम्ही घातले, काम दोघे घातले बाहेर. ज्याने काम क्रोध संपवले, ज्याने 6 धुतले तो साधू.
म्हणून ज्याने यांना बाहेर घातलं, ज्या षड्ऋतूंची आपल्याला मुफा करती पोखर आहे ना, हे सगळे ओले मृत्तिकेचे घर, तिथे 6 जण मंदिर, गुंफा करतात ती पोखर. त्याचा नका करू अंगीकार वासुदेव करतो फेर. तर असे जे 6 ज्यांनी धुतले, ज्यांना 6ला पाहिले, काम क्रोध दोघे घातली बाहेरी. इथं 2च म्हटले नामदेव महाराजांकडे. हे 2 गेले ना का इतर आपोआप जातात. हे 2 एवढे महाभयानक आहेत ना. आमच्या महाराजांनी सांगितलंय, जरी काम क्रोध जिंकीशी पावशील बोधा. म्हणजे विशेषण काय दिले बघा, मोठे वैरी हे भीषण राक्षस पापी हे, याना खाया विश्वही न पुरे, ज्ञानालाही करतील बाधा, जरी काम क्रोध जिंकीशी पावशील बोधा. काही सुंदर उदाहरणं दिलीत बघा, काय त्यांचं भयानक रूप दाखवलंय. मोठे वैरी, सर्वात मोठे वैरी म्हणून 2च नामदेव महाराज काम क्रोध 2च म्हणतात का. मोठे वैरी हे भीषण. भीषण कशाला आपण विशेषण देतो, आपण म्हणतो भीषण ऍक्सिडेंट झालाय, भीषण आग झाली, म्हणजे भयानक. याचा अर्थ ते भयानक आहेत. एवढे भयानक आहेत का ज्ञाना खाया विश्वही न पुरे. म्हणजे सगळं विश्व जरी दिलं ना त्यांचं समाधान होत नाही, एवढे भीषण आहेत. आणि पुढे म्हणतात ज्ञानालाही करतील. ज्ञानी जरी झाला ना त्याच्यावर कधी घाला घालतील हे सांगता येत नाही. एवढे भयानक काम क्रोध आहेत. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज म्हणतात, ज्यांनी या काम क्रोधाला जिंकलं त्याला साधू म्हणा. आणि यांना जिंकून काय केलं, शांती क्षमा घरी राबवीत. हे काम क्रोध जाऊन त्यांच्या ठिकाणी शांती आणि क्षमा आली. ज्याच्या मनामध्ये शांती, किती शांती, 108 वेळा थुंकला अंगावर तरी चेहऱ्यावरचा भाव बदलला नाही, त्याला शांती म्हणतात. म्हणून त्याला शांती ब्रह्म म्हणतात. 108 वेळा त्या एकनाथ महाराजांच्या अंगावर तो यौवन 108 वेळा थुंकला, पण त्यांच्या चेहऱ्यावर तर राग तर जाऊ दे पण भाव पण बदलला नाही. उलट तो शरण आल्यानंतर त्याचा उद्धार केला, त्याला शांती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. त्याला शांती क्षमा घर राबवित, त्याला शांती आणि क्षमा असं म्हणतात. अशी शांती आणि क्षमा ज्याच्या अंगामध्ये आहे त्याला तोची संत साधू ओळखावा निका. आणि शेवटचं लक्षण सांगितलंय, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, न विसंबदिताचे क्षण मात्र. क्षणभर सुद्धा भगवंताचा याला विसर पडत नाही. तोची संत साधू ओळखावा निका, एरते ऐका माया विठ. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हा सरळ साधा सोपा अर्थ या अभंगाचा आहे. म्हणून या पदाला आपल्याला जायचंय. आपल्याला या मनुष्य देहामध्ये हे शक्य आहे, कारण भगवंतानी पुरुषार्थाचा अधिकार दिलाय, जो अधिकार इतर जन्मामध्ये नाही. इतर जन्मामध्ये 2च कर्म, प्रारब्ध आणि संचित. आणि इथे 3रं दिलंय क्रियमान, त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. क्रियमान म्हणजेच पुरुषार्थ. तर हा पुरुषार्थाचा अधिकार भगवंतानी ह्या जन्मामध्ये एवढ्यासाठी दिलाय की हे 7 गुण आपण आपल्या अंगामध्ये मिळवावेत. याच्यासाठी भगवंतानी आपल्याला हा पुरुषार्थाचा अधिकार दिलाय. पण देवे दिला देह भजना गोमटा, आणि तया झाला बाधा. आपण कुठे लावला, संसारामध्ये लावलं. काय कारण का हो, एवढा सुंदर देव, एवढा आकर्षक देव, एवढा कृपा करणारा देव, त्याला सोडून आपण संसाराकडे धावतो. याचं कारण का, अंतर्मुख होऊन विचार करा. का असं होतं. देव जर कृपा केली तर आपण सगळ्या विश्वाच्या अनंत कोटी ब्रह्मांडाचे देवासारखे मालक होऊ. जर संत झालो तर अनंती कोटी किंवा जे देवाच्या शक्ती आहेत त्या सगळ्या शक्ती, आपलं शरीर दिव्य, बुद्धी दिव्य, इंद्रिय दिव्य, सगळं दिव्य करून टाकेल देव. दिव्य म्हणजे देवासारखं, सगळं देवासारखं होईल. म्हणजे एवढी शक्ती आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये भगवंताने दिली, तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला संसारातले विषयच आवडतात. विषय ओढी भुलले त्यांची कोण करील कीव, कोण त्याची कीव करील. दया येते, येतसे कळवाला, म्हणून या संतांना त्यांची दया येते, आपली कळवाला येतो. अरे यांना एवढा मोठा अधिकार भगवंताने दिला, त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे चहा पितात, त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे तंबाखू खातात, त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे दारू पितात. म्हणजे
मी नेहमी सांगतो, कोण जर महाराज 4 वाजता चहा नाही मिळाला तर माझं डोकं दुखतंय. अरे 4 वाजता चहा नाही प्यायला तर डोकं दुखतं म्हणजे चहाचं एवढं तुमच्यावर वर्चस्व आहे. त्या विषयाचं एवढं वर्चस्व आहे का तुमच्यावर त्यांनी ताबा मिळवलाय, तुमचं डोकं त्यांनी उठतं चहानी. आणि दुसरी गोष्ट, देव आठवत नाही पण चहा आठवतो. चहावर देवापेक्षा जास्त प्रेम. काय चहा पिऊन काय मिळणार आहे? तंबाखू खाऊन काय मिळणार आहे? काय भलं होणं? कोणाचं झालंय भलं? या विश्वामध्ये तंबाखू कोणाचं भलं झालंय का? दारू पिऊन कोणाचं भलं झालंय का? हे माहीत आहे आपल्याला, प्रत्यक्षात अनुभव काय याने काय भलं होत नाही. आणि देवाकडे गेलो तर भलंच भलं होईल हे सगळं माहित आहे, तरी देवाकडे दुर्लक्ष करून आपण तंबाखू खातो. विचार करा, अंतर्मुख व्हा, जरा विचार करा, का देवाकडे वळत नाही? एवढी जर देवाने आपल्याला अधिकार दिलाय पुरुषार्थाचा, जर आपण देव पाहावया गेलो तर ते देवाची होऊन ठेव, देवच होऊ शकतो आपण. एवढा अधिकार दिला असताना आपण का संसारात, का विषयाकडे वळतो? अंतर्मुख करून कधी विचार. नुसतं विठ्ठल विठ्ठल करू नका, नुसत्या अगरबत्ती घालू नका, उपयोग नाही. जर ते आचरणात आलं नाही तर काही उपयोग नाही. मला सांगा ना, 50 वर्ष वारी करतो पंढरपूरची, काय चित्तामध्ये फरक पडलाय? अंतर्मुख होऊन चिंतन करा, जरा आत्मचिंतन करा, स्वतःचा विचार करा. अरे मी वारीला जातो पण माझ्या आचरणामध्ये, माझ्या चित्तामध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या मनामध्ये काय फरक पडलाय? कधी विचार करून बघितलं का? केला का कधी विचार? आणि नसेल पडला तर काय उपयोग आहे ती वारी करून? 100 वर्ष वारी केली तर काय उपयोग आहे? काय नुसतं जाऊन तिथे त्या पंढरपूरला जायचं आणि विठ्ठलाच्या डोक्यावर काय चरणावर माथा ठेवायचा आणि यायचं 2 सेकंद. काय दुसरं आपण पंढरपूरची वारी म्हणजे काय करतो आपण? अरे पंढरपूरची वारी एवढ्यासाठी आहे का? एवढ्यासाठी आहे का? नाही ना. अरे दिवसेंदिवस बघा, इथे कोण परीक्षा घेणारा नाही. परमार्थामध्ये कोण देव येऊन आपल्याला 4थीची परीक्षा दे, 5वीची दे, असं नाही ना कोण. म्हणून माऊलीने सांगितलंय, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन सोडावगी, संसार बंधन सोडावगी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन सोडावे गे, संसार बंधन सोडावे गे, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. माऊलीने सांगितलंय, कोणी आपुली, कोणी आपण. कोणी सोडवायचं आपल्याला? आपण. काय सोडवण करायची आहे? संसार बंधन सोडा वेगी. सोडवण काय करायचे? कोणी का आपल्याला बांधून ठेवलंय का? नाही बांधून ठेवलंय, आपण मोकळे जाऊ. पण बांधलोत कशाने? संसाराने. प्रपंच म्हणजे जो पाचाचा बनलेला आहे त्याला प्रपंच म्हणतात. प्रपंच कसला? कोणाचा पाचाचा? पंचविषय. हे जे रंग रूप 2 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत ना, त्या 5च या प्रपंचामध्ये आहेत. संसारामध्ये 5च आहेत. या 5च्या पाठीमागे आपण, कबीर म्हणतात, जीव एक रिपू 5. कबीर म्हणतात, जीव एक रिपू 5, अपने अपने स्वाद में बहुत नचाय नाच. जीव आपला एकच आहे, पण शत्रू किती? रिपू म्हणजे शत्रू. त्याच्या पाठीमागे लागलेत किती? 5 जण. आणि त्यांचा प्रभाव एवढा आहे, अपने अपने स्वाद में, म्हणजे आपल्या आपल्या विषयामध्ये बहुत नचाय नाच. एकदा का तो लागला ना का सुटत नाही. सोडणं फार कठीण. बरं का सुटत नाही? का याच्यात अडकलो आपण संसारात? त्याचं कारण असं आहे, किती जन्म घेतले आपण? किती योनी फिरलो? 84 लक्ष योनी. आणि त्याच्यात किती जन्म घेतले? नामदेव महाराज म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एवढे जन्म घेतले, कोट्यावधी जन्म घेतले. बरं, या कोट्यावधी जन्मामध्ये काय केलं? कोट्यावधी जन्मामध्ये काय केलं? देवाची भजन केलं का?
देवाची भक्ती केली का? नाही ना. का? या सगळ्या भोग योनी आहेत. भोग योनी म्हणजे त्यांना दोनच कर्म, संचित आणि प्रारब्ध. संचितातलं जे भोगायला येईल ते भोगायचं, मरायचं, परत जन्माला यायचं, परत संचितातलं भोगायचं, परत जन्माला यायचं. पुनरपी जननम पुनरपी, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हेच चाललेलं आहे त्यांचं. कोणाचं? तुमचं आमचं. कधी? आता ज्या 83,99,999 ह्या ज्या योनी आपण भोगल्या त्याच्यात हेच केलं. पाप पुण्य करो जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करो जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्माय तो प्राणी, नरदेहावनी हानी केली, नरदेहावनी हानी केली, नरदेहावनी हानी केली, नरदेहावनी हानी केली, पाप पुण्य करो जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करो जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्माय तो पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेवने हानी केली. काय हानी केली? मनुष्य जन्माला म्हणजे हानी केली काय? वेगळा विषय आहे, जरा विषयांतर होतं, तिकडे जात नाही. म्हणजे त्याला चिंतन करायला अर्धा तास लागेल. या हानी काय केली? विचार करा ना, चिंतन करा ना. नरदेवने हानी केली असं का तुकाराम महाराज म्हणतात? काय हानी केली? नरदेवाने आल्यानंतर तर आपला भगवत प्राप्ती, मग हानी काय केली? विचार करण्यासारखा विषय आहे. पण आपण अभंगाकडनं आपले दुसरीकडे म्हणजे वळू आपण जरा, म्हणून मी आपला अभंगावर येतो. तर ह्या संसारामध्ये आपण का संसारात चिकटले आहोत? कारण एवढे जन्म जे घेतले त्या जन्मामध्ये फक्त विषयाचे भोग भोगले. कारण त्या भोग योनी आहेत, दुसरं काही नाहीच आहे. संचिताचे सुखदुःखाचे जे भोग आहेत ते भोगायचे, परत मरायचं आणि परत जन्माला यायचं, दुसरं नाहीच आहे. आणि संसारातले भोग म्हणजे काय? विषयाचे भोग. बस विषयाचे भोग भोगले. किती जन्म? अनंत कोटी जन्म आपण फक्त विषयाचे भोग भोगले. म्हणजे त्या मनाला विषयाची भोग भोगण्याची सवय किती जन्माची आहे? अनंत कोटी जन्माची सवय. अनंत कोटी जन्माची सवय. एवढी त्याला त्या विषयाची भोग भोगायची सवय आहे, म्हणून ते संसारातून बाहेर पडत नाही. आपण प्रयत्न करतो, पण परत जाऊन तिकडे शाकाहार करायचा प्रयत्न करतो, मच्छी सोडली, पण परत 6 महिन्यांनी बघतो तर खायला लागतो. का? त्याला अनंत जन्माची सवय आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा विषय सोडतं ना मन जेव्हा विषयापासून दूर येतं ना, तेव्हा त्याला एवढं दुःख होतं. तुकाराम महाराज म्हणतात, माशाला पाण्यातून काढला ना का मासा जसा तळमळतो ना, तसं ते मन, तसा जीव तळमळतो. तसं मन आपलं विषयाचा त्याग करताना तळमळतं. एवढं दुःख त्या मनाला होतं, म्हणून ते मन त्या विषयापासून दूर येत नाही. नाही तर सगळेच संत झाले असते हो. एवढं जर सोपं असतं मन कंट्रोल करणं, मन निर्मळ करणं, चित्त शुद्ध करणं, तर सगळेच संत झाले असते. पण किती संत झाले मला सांगा ना? 50 वर्ष वारी करतो, आता एवढे सप्ताह, आपण 27 वर्ष सप्ताह झाला, तिकडे 70 वर्ष सप्ताह झाला. किती संत झाले सांगा ना मला, किती संत झाले? अहो, आपण मुमुक्षू पण बनू शकत नाही. जे 4 पायऱ्या आहेत की नाही, बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध. त्याच्यातली पहिली बद्ध, आपण बद्धच आहोत, मुमुक्षू पण नाही. तुम्ही म्हणाल कसे नाही? आपण तर स्वतःला साधक म्हणवतो, पण साधक राहिलं दूर. पण मुमुक्षूची पण अवस्था आपल्याकडे नाही. कारण मुमुक्षूची व्याख्या सांगताना नाथ महाराज म्हणतात,
स्वार्थ सांडूनी संसाराचा, स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, हव्यास धरला भक्तीचा, अंकित होईन साधू संतांचा म्हणे तो मोक्षू. मुमुक्षूची व्याख्या करताना ते म्हणतात, स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, प्रपंचावरचं सगळं प्रेम काढून टाकायचं. ज्याला सगळ्या प्रपंचाचा वीट आला, ज्याला प्रपंचावरचं प्रेम संपलं, प्रपंचाचा कंटाळा आला आणि हव्यास धरला परमार्थाचा, ज्याने भक्तीचा हव्यास म्हणजे वेळ, ज्याला भक्तीचं वेड लागलं, प्रपंचाचा वीट आला आणि संतांना समर्पण जो झाला, त्याला मोक्ष म्हणा असं वाटलंय. विठ्ठल आता मी सांगत नाही, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा, अंतर्मुख व्हा, आत्मपरीक्षण करा. याच्यातली लक्षणं आहेत का आपलं संसारावरचं प्रेम गेलंय का, आपल्याला भक्तीचं वेड लागलंय का, आपण संतांना समर्पित झालोत का? मी तर नाही. मी तुमच्या आधीच समर्पित होतो. मी तर बद्धच आहे, कारण हे माझं सुटलंच नाही ना, संसार सुटलाच नाही. मग मला सांगा, जर आपण मोक्षू पण नाही तर आपण कधी संत होणार? संत होईपर्यंत काय प्रयास करायला लागतील? एवढं कठीण आहे हो, एवढं कठीण आहे. साधकाचं पण सांगितलंय ना, साधकाची स्थिती उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. उपाधी काय? उपाधी नसावी म्हणजे काय? अरे मनामध्ये संकल्प विकल्प आला ती पण उपाधी आहे. इतर विपादा जाऊ दे, मनामध्ये संकल्प विकल्प आला ती पण उपाधी आहे. म्हणून ते म्हणतात उपाधी नसावी अंतर्बाह्य, म्हणजे बाहेरचं पण दिसलं नाही पाहिजे, आतलं पण दिसलं पाहिजे, आतमध्ये पण विचार आला ना पाहिजे, त्याला साधक म्हणतात. अजून त्याची लक्षणं सांगितलंय, निद्रा काय, भोजनात असावी मिती वगैरे वगैरे वगैरे. तर मला हेच सांगायचं आहे, तात्पर्य आहे का आपण बद्धच आहोत, आपण त्याच्या पुढे गेलोच नाहीये. त्याच्या पुढे जायचं असेल तर एकच मार्ग संतांनी सांगितलंय, तेनेची मार्गे चालू जाता. काय? भक्ती मार्ग. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे अहर्निशी तुझी कथा, अहर्निशी तुझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता या नाव. सहज स्वरूप स्थिती तया नाव भक्ती. सहज स्वरूप स्थिती म्हणजे भगवंताच्या स्वरूपाशी सहज एकाग्र होणं, त्याला निर्विकल्प अवस्था, म्हणजे त्याला म्हणतात सहज समाधी, निर्विकल्प अवस्था प्राप्त होणं. सहज स्वरूप स्थिती तया नाव भक्ती. जे स्वरूपाला सहज एकाग्र होणं स्वरूपाशी, त्याला भक्ती म्हटले. होतं का आपल्याला? अरे आपण डोळे मिटून बसलो आणि देवाचं रूप ध्यान करायला बसलो तरी 50 विचार मनामध्ये येतात. तर सहजस्थिती कधी होईल आपल्याला? सहजस्थिती नाही होणार. म्हणून ते म्हणतात ना, भक्ती ही सुळावरची पोळी आहे. सुळावरची पोळी एवढी सोपी नाही, एवढी सोपी नाही आहे भक्ती. अरे नाही तर सगळे संत झालो असतो ना, संत झालो असतो ना, पण नाही ना झालो आपण. का नाही झालो? कारण एवढं कठीण आहे. तो संसार सोडणं एवढं कठीण आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, सर्वाभूती पाये वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. अहंतेचा ठाव म्हणजे अहंकार संपूर्ण गेला पाहिजे. अहंकार संपूर्ण गेला पाहिजे. संपूर्ण अहंकार गेला तर अहंतेचा ठाव. मी सांगितलं अहंकार कुठला? हे इतर अहंकार नाही, देहांकार ज्याचा गेला त्याला सर्वभूती वासुदेव दिसेल. ज्याचा देहांकार गेला त्याला वासुदेव, आणि ज्याला सर्वभूती वासुदेव दिसेल तो संत. आणि ज्याचा अहंकार गेला तो संत. किंवा संत होण्यासाठी सर्वभूती वासुदेव दिसायला पाहिजे. काय त्याला अन्वय व्यतिरेकाने बोलायचं झालं तर त्या सर्वभूती ज्याला वसुदेव दिसेल तो संत, किंवा ज्याला संत व्हायचं असेल त्याला सर्वभूती वासुदेव दिसायला पाहिजे. किंवा ज्याचा अहंता गेली, अहंभाव गेला तो संत, किंवा संत व्हायचं असेल तर अहंकार गेला पाहिजे. म्हणून माऊलींनी सांगताना सुद्धा मी माझे ऐशी आठवण सांगितले. माझे मी असं नाही म्हणाले, मी माझे ऐशी आठवण. मी माझे का म्हणाले? मी गेलं का माझे गेलं. मी आहे म्हणून माझं घर, माझी गाडी, माझं सगळं, माझी मुलं, माझा नवरा, माझी पत्नी, हे कधी आहे? मी आहे म्हणून. म्हणून मीच गेला तर माझं पण गेलं ना. म्हणून पहिल्यांदा मी आहे, मी माझे, असं माऊलींनी म्हटलंय. मी तू पण जाऊ दे दुरी
मी तू पण जाऊ दे दुरी तू पण जाऊ दे दुरी मी तू पण जाऊ दे दुरी मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी मी तू पण जाऊ दे दुरी एकच गोंधळी पाकरू हरी मी तू पण जाऊ दे दुरी 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 मोठ्याने गातो पण गेलं कुठे सगळं बोलतो आपण वृक्षाची पण आली ज्याची सत्ता सगळ्यांना पाठ आहे हा? राहिली अहंता मग कुठे अहंता म्हणजे माझा मीपणा कुठे राहिला तर देवाच्या इच्छेने वृक्षाचा वारा सुद्धा त्याच्या इच्छेने मी बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्यू चाले मी हलविल्या प्राणू आले सगळं त्याच्या इच्छेने होतं मग माझी अहंता कुठे राहिली जर वृक्षाचं पान अहो मी नेहमी सांगत असतो आज हे जाऊ दे सगळं डोळ्याची पापणी जरी वर खाली करायची असेल ना तर देवाची गरज लागते त्याला सुद्धा आपल्याला देवाची गरज लागते ती डोळ्याची पापणी वर खाली करण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये नाही मग काय अहंता राहायची काय मीपणा राहायचा मला सांगा ना गेला प्राण निघून गेला का डोळे उघडे असतात हालतात का पापणी वर खाली होते का नाही ना कान असतात ऐकतात का नाही ना का नाही ऐकत तुमच्यात जर ताकद असेल ना तो निघून गेल्यानंतर मग डोळे वर खाली करून दाखवा ना नाही ना का नाही होत कारण तो वर खाली करणारा गेला तो होता तो गेला ते चैतन्य होतं ना भगवंत जो होता तो गेला म्हणून डोळ्याची पापणी वर खाली मग मला सांगा ना आपली काय तुमची कशाला छातीवर हात मारता आणि मी करून मी होतो म्हणून हे झालं मी होतो म्हणून याला मी डॉक्टर केला याला मी इंजिनियर हे घर मी बांधलं मी नसतो तो झालंच नसतं अरे किती मी मारलं तुझी तुला डोळ्याची पापणी वर खाली करता येत नाही आणि तू तुझ्याशिवाय पान हलत नाही म्हणून म्हणतो केवढा अहंपणा आहे केवढा अहंपणा आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी शिवाय आपलं वाक्यच सुरू होत नाही वाक्यच सुरू होत नाही एवढा मी पण आपल्याला भिनलेला आहे आणि इथे नामदेव महाराज म्हणतात पुसूनी ठाव अहंतेचा तो कधी पुसाचा आपण कधी पुसाचा हा आणि तो पुसण्यासाठी एक संतांनी गेलेला मार्गाने जा त्या मार्गाने गेला तर तो अहंतेचा ठाव पुसलाय कुठला मार्ग भगवंताचं नाम या कलियुगामध्ये आपल्याला तरुण घेणारं काय असेल तर भगवंताचं नाम कसं अहोरात्र भगवंताचं नाम घ्या अहोरात्र कसं घ्या बघा सगळ्यांना माहीत असलेला सुंदर दृष्टांत आहे सगळ्यांच्या पाठात सगळ्या महाराज इथं उभे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे एका माणसाला पिशाच साह्य झालं पिशाच प्रसन्न झालं त्याच्यावर आणि त्या पिशाच्याने सांगितलं तू माझी भक्ती केलीस म्हणजे काय ते आधीचं त्याचं आहे तो काय शौचाला जायचा उरलेलं पाणी एका दगडावर होता त्या दगडाखाली एक पिशाच होतं त्याच्यामुळे त्याला अभिषेक केल्यामुळे ते प्रसन्न झालं ते प्रगट झालं आणि त्या माणसाला विचारलं तू माझी एवढी भक्ती केलीस माझ्यावर अभिषेक केला तर मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय पाहिजे ते सांग म्हणाले तू सांगशील ते काम करीन त्या पिशाच्याने सांगितलं तू जे सांगशील ते काम करीन तू काही सांग तुझं काम सांग तुझ्या भावंडाचं तुझ्या नातेवाईकांचं तुझ्या गावातलं कोणाचंही काम सांग मी करीन पण अट एक त्यांनी एक अट ठेवली असं जसं तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मरेस घेई काढा पिढा वारेल पण पथ्य नाम विठोबाचे एक नाम विठोबाचे पथ्य सांगितलं तसं त्यांनी एक अट सांगितली त्या पिशाच्याने काय अट सांगितली म्हणे मला जर मोकळा ठेवलास तर मी तुला खाईन कोणाचं पण काम दे तुझ्या नातेवाईकांचं दे घरच्या लोकांचं दे बाहेरच्या लोकांचं दे कोणाचं पण दे पण मला काम दे काम जर दिलं नाहीस तर तुला मी खाणार बस एकच अट माझी त्याने विचार केला अरे एवढी कामं आहेत आपल्याच घरात एवढी कामं आहेत नाही गावाच्या लोकांची दिली तरी करतोय तो म्हणतो मग काय कमी आहे कामाची अजून दुसऱ्या गावातल्या लोकांना बोलवीन कामं देईन कामाचं काय कमतरणार त्यामुळे ठरलं सही केली दोघांनी बॉन्डवर
त्यामुळे ठरलं तुझं माझं. आणि हा माणूस काम द्यायला सुरुवात केला. आता ते पिशाचच ते त्यांनी सांगितलं घर बांधतं 2 मिनिटात घर बांधून तयार. त्यांनी हात फिरवला असं असं जादूची काडी फिरवली का घर तयार. जेवण कर 1 मिनिटात असा हात फिरवला का जेवण तयार. पिशाचच ते. अरे एवढं फास्ट, त्याला काय माहित एवढं फास्ट काम करेल ते. त्याने हा म्हणून गेला. याची कामं पटापट पटापट संपायला लागली. आता कोणाचा देव याला विचार करायला लागलाय. हा धडधाकट माणूस असा होत चालला. का? चिंता पाठी लागली. चिंता माणसाला, आपण म्हणतो ना डायबिटीज झालाय, शुगर झाली, डायबिटीस. कशामुळे? चिंता. ज्याला चिंता आहे त्याला डायबिटीस आहे. खाऊन पिऊन नाही, गोड खाऊन नाही, म्हणजे गोड खाऊन पण होतो, पण 80% चिंतेने होतो. ज्याला जास्त चिंता त्याची शुगर वाढते. म्हणून याला चिंता लागली, चिंतेने तो असा होत चालला. गावातली सगळी लोक, अरे तू धडधाकट एवढा तरुण आणि असा का होत चालला. आता सांगणार कोणाला? हे काय पटेल का कोणाला? पिशाच्याचं माझं असं ठरलंय, भूताचं ना माझं, हे काय काय भरोसा ठेवण्यासारखं काय? सांगत नाही कोणाला. काय नाही काय नाही काय नाही काय नाही. एक म्हातारा ग्रहस्थ दररोज विचारतात त्याला, अरे बाबा सांग, मला वाईट वाटतं, तू एवढा गावातला सुंदर चांगला धडधाकट तरुण, असा तरुण जर गावातला असा जर झाला तर गावाची पण हानी आहे ना. आम्हाला पण तू, आमचं जर संरक्षण करण्यासारखा करणारा तू किंवा करण्यासारखा आहे, तू जर असा झालास तर आमच्याकडे कोण बघेल. म्हणून तो म्हातारा त्याला धरत, तर तू त्यालाही सांगायचं नाही. एक दिवशी शेवटी त्याने त्याला धरला, त्या तरुणाला धरला त्या म्हाताराने. तू आज म्हणजे सांगच, नाही सांगितलंस तो सोडणारच नाही. मग शेवटी त्यांनी सांगितलं, बाबा बोले असं असं आहे. बोले पिशाच्य, त्यांनी सांगितले काम दे, काम नाही दिलं तर मला खाईन. आता माझी कामं संपत आली, त्याच्यामुळे मी असा चिंतेने असा झालोय. तर म्हाताऱ्या माणसाने 1 मिनिटात सांगितलं, बरं एवढंच, तू एवढे दिवस कशाला लावलेस, मला आधी सांगितलं असतं, आधीच तुला उपाय सांगितला असता. काय बोलताय बाबा? तर म्हणाले हे सोपं आहे. काय सोपं आहे? म्हणून म्हाताऱ्या माणसाचं कधी द्वेष करू नका. म्हाताऱ्या माणसाला कोणी अवेअर करू नका. त्याचा जो अनुभव असतो ना, तो संसारात फार महत्वाचा असतो. विठ्ठल विठ्ठल कसे कपडे नेसलेत, काय घातले हे बघू नका, त्याच्या डोक्यात काय ते बघा. त्यांचा अनुभव फार महत्वाचा. ते म्हणतात ना, तुला जेवढी वर्ष झाली तेवढेच त्याच्यापेक्षा डबल पावसाळे मी बघितले. तर त्याचं खरे ते पावसाळे बघितले मी, तेवढा जेवढा माणूस काम करतो तेवढा त्याचा अनुभव वाढतो. अरे पुस्तकं वाचून नाही अनुभव मिळत, काम करून अनुभव मिळतो. त्या म्हातारे माणसाने, अरे सोपं आहे, 1 मिनिटात तुला. त्यामुळे काय, तुझं घर आहे की नाही? आहे. त्याच्यासमोर अंगण आहे की नाही? आहे. मग तू एक काम कर, एक मळखा मान, म्हणे लाकडाचा सुंदर मळखा मान आणि त्या अंगणामध्ये गाड, आणि त्या भूताला सांगायचं वर चढ खाली उतर, वर चढ खाली उतर. बस हेच काम त्याला. तो काम सांगतो ना त्याला, वर चढ खाली उतर, वर चढ खाली, बस हेच काम. तुला जेव्हा गरज लागेल का बाबा आता जेवण करायचं, मग सांगितलं थांब आता जेवण कर. जेवण केलं का परत वर खाली, वर खाली, बस माझा दृष्टांत संपला. हे दृष्टांत रूपक आहे. काय रूपक आहे? हे पिशाच्य म्हणजे आपलं मन आहे. पिशाच्य म्हणजे मन आहे. इंग्लिशमध्ये असं एक मन आहे, वेकंड माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. म्हणजे हे जर डेव्हिल म्हणजे भूत, हे जर मन आहे ना, हे जर वेकंड माइंड म्हणजे रिकामं असलं तर हे भूताचं घर असतं. भूतासारखा विचार करतं. म्हणजे डेव्हिल म्हणजे राक्षसासारखा विचार करतं. तुम्हाला म्हणजे आपण खाली ठेवलं ना का त्यांना नको नको ते सुचतं आणि नको नको ते करतं. म्हणून तो पिशाच्य म्हणजे मन आहे. हा, आणि म्हातारा माणूस म्हणजे गुरु आहे. म्हातारा माणूस भेटला आणि त्यांनी गुरु मंत्र दिला त्याला. तो गुरु जो आपल्याला मंत्र देतो ना, तो आपल्याला उद्धरण घेऊन जातो. आपल्याला परमार्थामध्ये गुरु जो मंत्र देतो त्या मंत्राचा जर आपण नीट भरोसा ठेवून जर त्याचं जप केलं तर तो आपला उद्धरून घेऊन जातो. म्हणून त्या म्हातारा म्हणतात त्याला गुरुमंत्र, मार्ग सांगितला. याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग असतो. तर संसारातून बाहेर येण्यासाठी जो गुरुमंत्र देतो त्याला तो म्हणजे तो महत्वाचा असतो. म्हणून ह्या म्हातारा माणूस म्हणजे गुरु आणि मळखांब म्हणजे भगवंताचं नाम. मळखांबावर मनाला लावायचं. मन पिशाचे, तर पिशाच्याला मन मग मळखांबावर लावायचं म्हणजे भगवंताच्या नामावर लागायचं. कधी लावायचं? काम आलं का काम करा, काम संपलं रे संपलं का देवाचं नाव आठवलं पाहिजे. काम संपलं रे संपलं का देवाचं नाव आठवलं पाहिजे. ही मनाला लावायला पाहिजे. कामामध्ये काम, कामामध्ये काम, आई म्हणा राम राम,
असं नाही डोळे मिटून सकाळी उठा आणि डोळे मिटून माळ जपायला पाहिजे असं काही नाही. अहोरात्र जर करायचं असेल, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझे ध्याता, म्हणजे अहर्निशी याचा अर्थ दिवस आणि रात्र 24 तास. 24 तास करायचं असेल तर कसं करता येईल? डोळे मिटून 24 तास बसून चालेल का? नाही. खाता पिता, वामन पंडितांनी सांगितलंय, आहो येता जाता उठता बसता वदनी वदता सदा देता घेता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रती सुखाच्या अवसरी नमस्तांची लज्जा तजुनी भगवन चिंतन करे. एक पण सोडलं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. एक क्षण सुद्धा, शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज पण तेच म्हणतात, काय? नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, न विसंबे त्याचे क्षण मात्र. एक क्षण सुद्धा, काय क्षणभर, का क्षण मात्र? कारण का गीता म्हणते का हे मन असं आहे, हे एक क्षण सुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाही. तिसऱ्या अध्यायात सांगितलंय, न कश्चित क्षणमापी जातू तिष्ठती अकर्मकृत कार्यते हौषा कर्म सर्व प्रकृती जे गुण आहे, जे न कश्चित क्षणम जातू, एक क्षण सुद्धा हे कर्म केल्याशिवाय राहत नाही. मन कधीही झोपलात तरी ते विचार करत असतं, स्वप्नात जागा असतं, ते सतत कर्म करत असतं. आणि मनाचं कर्म काय? मन काय करत असतं? संकल्प विकल्प मनाचे. त्याच्या मनामध्ये सारखे संकल्प विकल्प, म्हणजे संकल्प म्हणजे चांगला विचार किंवा चांगली कल्पना, आणि विकल्प म्हणजे वाईट विचार किंवा वाईट कल्पना. काय काय करी तो या मना परिणायक नारायण करुणा त्याची करी विवंचना पतनाने वागरिले. काय काय करी तो या मना परिणायक नारायण करुणा त्याची करी विवंचना सुंदर प्रमाण. काय काय करतो या मना परिते नाही के म्हणा, ते ऐकत नाही. करू नये त्या करी विवंचन. नको ते विचार करत बसते, करायचे ते करतच नाही. नको ते विचार करू नये त्या करी विवंचना. आणि त्याच्यामुळे काय? पतनाने उनी आदरले. मला पतनाकडे घेऊन चाललंय, माझा नाश करत चाललंय. कोण? मन. म्हणून का एक क्षण न कश्चित क्षणमापी जातू तिष्ठती कर्म, एक क्षण सुद्धा ते कर्म केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर एवढं पाप होतं ना आपलं. एका जन्मामध्ये किंवा मनुष्य जन्मामध्ये केलेली पाप भोगण्यासाठी 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं, आणि एक एक कोणी कोटी कोटी फेरा एवढं. आणि सकल जन्माच्या शेवटी मनुष्य देह लागे पिटी. हे सगळं जन्म भोगून झाल्यानंतर मग सकल जन्माच्या शेवटी मनुष्य देहाला येतो. मग एवढं पाप असतं का आपलं, एवढं जन्म फेडण्यासाठी? का? कारण क्षणाक्षणाला पाप करत असतो. प्रत्येक क्षणाला जो विचार करतो ना तो पापच असतो. चांगला विचार केला तरी पाप आहे. म्हणजे पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी म्हटले की नाही. जन्माला येणं काय आहे? जन्मा येणे घडे पातकाचे किंवा दुःख. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारणे जन्म घ्यावा. म्हणजे जन्म घेणं हा दुःखाला कारण. जन्माला आलो का दुःखच वाटेल, दुसरं काही नाही. आणि त्या तुकाराम काळात काय म्हणतात? पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. म्हणजे पाप पण करून जन्माला येतो, पुण्य पण करून जन्माला येतो. मग पुण्य चांगलं आहे का? जन्माला येणं हे दुःखाला कारण, आणि पुण्य करून जन्माला येतो, मग पुण्य चांगलं आहे का? पुण्य पण घातक आहे ना. का? पुण्य पण का घातक आहे? कारण पुण्य पण भोगावं लागतं. पुण्य केलं म्हणून त्याचे भोग नाहीत का? आपण म्हणतो की नाही, पण काय पुण्याची चावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागते मागारे मृत्यू लोक. किंवा गीता म्हणते ते तुम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मृत्यू लोकम विशंती. म्हणजे जे पुण्याचे भोग भोगण्यासाठी स्वर्ग मिळेल, पण मोक्ष नाही ना मिळणार. आपला उद्देश काय? याच्यातून मुक्त व्हायचंय. पुण्य केलं तर स्वर्ग मिळेल, स्वर्गातले भोग मिळतील, पण मोक्ष नाही मिळणार. म्हणून पुण्य पण घातक आहे. पाप पण करायचं नाही, पुण्य पण करायचंय. मग काय करायचं? मग काय करायचं? असा कुठला उपाय आहे का ज्याने पाप पण घडणार नाही, पुण्य पण घडणार नाही? इथे म्हणतात एक क्षण सुद्धा मन कर्म केल्याशिवाय राहत नाही. मग काय करायचं?
म्हणून त्या मनाला काम झालं ना का मळखांबावर लावा. त्याला मोकळंच सोडायचं नाही, त्याला दुसरा विचारच करायला द्यायचं नाही. त्या मनामध्ये दुसरा विचार यायला लागला का देवाचं नाम आलं पाहिजे. मन मोकळं झालं का देवाचं नाम, त्याला दुसरा विचारच करायचा नाही. देवाचं नाम घेताना कर्म केलं तर पाप पुण्य होत नाही. विठ्ठल म्हणून 12व्या अध्यायात भगवंतांनी पण सांगितले, ये तू सर्वानी कर्मानी मयी संन्यस्यस मत्परा मत्परा, मला सर्व कर्म सगळी अर्पण कर. किंवा भगवंताने 3ऱ्या अध्यायात सांगितलंय कसं कर्म करावं. योगस्थ कुरु कर्मानी संगम तत्वा धनंजय सिद्ध्या सिद्धो समम भूत्वा समत्वम योग हा उच्यते. त्याने योगस्थ कुरु कर्मानी, योगस्थ म्हणजे काय, योग साधून कर्म कर. योग साधणं म्हणजे काय, भगवंताशी एकरूप, जीवाशिवाचा ऐक्य म्हणजे योग. तर भगवंताशी एकरूप होऊन म्हणजे भगवंताचं ध्यान करून भगवंताचं नाम घेऊन कर्म कर, मग तुला पाप लागणार, मग पाप पुण्य करणार. म्हणून उद्धाराचा मार्ग संत कधी भेटतील, अशी जेव्हा आपली अवस्था होईल, सगळा अहंकार जाईल, सगळीकडे वासुदेव देशाला लागेल, सगळं काम करत जातील, सोनं मातीसारखं दिसायला लागेल, किंवा हिरे मोठे सगळे आपल्याला दगडासारखे भासतील आणि गोविंदाचं नाम सतत मनामध्ये येईल, तेव्हा आपल्याला संत बनता येईल, असं नामदेव महाराज म्हणतात. विठोबा रखुमाई, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, कुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, येरते ऐका मायाबद्ध. देखलिया धन मृतके समान, नवविधा रत्ने खडे जैसे, तोची संत साधू ओळखावा निका, येरते ऐका मायाबद्ध. काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवित, तोची संत साधू ओळखावा निका. नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे.
वाचे हरे राम गोविंदाचे वाचे हरे राम गोविंदाचे वाचे विसंगेन त्याचे छान मात्र विसंगेन त्याचे छान मात्र तुझी पंत साधू ओळखावा निका तुझी साधू संत ओळखावा निका
नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, न विसंब त्याचे क्षण मात्र. बस एकच उपाय करा. मग इतर सगळे सांगितलं ना, काम क्रोध सोने रुपये सगळं 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 सहाय्य होतं. शेवटचा जो उपाय सांगितला, शेवटचं लक्षण ते फार महत्वाचं आहे. नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे. हे जर आपण ठेवलं तर आपल्याला जसं जसं नाम घ्याल तसं तसं तुम्हाला अनुभव येईल. नुसतं घेऊन नाही चालणार. मन एकाग्र करून 5 मिनिटं केलं ना तरी चालेल. सगळे जास्त नाही. माऊलीने सांगितलंय, यया अठा प्रहारा माझारी मोटके निमिषभरी देत जाईल. निमिषभरी, निमिष म्हणजे काय? डोळ्याची पापणी वर खाली होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. माऊलीने सांगितलं, तुमच्या 24 तासातले सगळे देऊ नका, संसार करा, पण मोटके निमिषभरी देत जाईल. थोडं तरी द्या. भगवंताची आठवण करा. का चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण चालवित. अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत 1 मिनिटाची पण त्यांनी रजा कधी घेतली नाही. रविवार ना, 26 जानेवारी ना, 15 ऑगस्ट कधी घेतली का? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुमचा श्वास चालवतो. त्या देवाची 1 मिनिटभर जर मग आठवण करायला तरी आपण किती कृतज्ञ आहोत. विचार करा, किती वाईट लोक आहोत आपण. म्हणजे जो देव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपली सेवा करतो, तुम्ही त्याला शिव्या द्या, अगरबत्ती लावा, मग दिवाबत्ती करा, नको करू, तरी तुमचा तो विसर पडत येत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितले, समहम सर्व भूतेषु नमे द्वेष्य अस्ति न प्रिया. कोणी मला शिव्या दिल्या तरी तो सारखाच, गुंड असला तरी सारखाच. नदी वाहते सगळ्यांना सारखं. वाघाला पण पाणी देते, गाईला पण देते, दुष्टाला पण देते आणि सज्जनाला पण देते. तसं समहम सर्व भूतेशी भगवंत सगळ्यांचा श्वास चालवतो. कोण गुंड आहे, भिकारी आहे, राजा आहे, काही बघत नाही. आणि तो जेव्हा सुट्टी घेतो ना, तेव्हा 4 लोक उचलतात. मग एवढा जर तो कृपावंत आहे, एवढा जो दयेचा सागर आहे, तर त्याचं एक वेळ नाम घ्यायला काय जातं मला सांगा ना? काय आयुष्यातलं जातं? काय देतो आपण देवाला? अरे एकदा तरी त्याचं नाव घ्या. दिवसभरातून 5 मिनिटं तरी नाम घ्या. 5 मिनिटं तरी देवच्या आपल्या 24 तासातली 5 मिनिटं करून देवाचं नाव घ्या. नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, न विसंब त्याचं क्षण मात्र. एक क्षण सुद्धा त्याचा विसर पडू देऊ नका.
त्याचे उपकार माना. का तर जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपला संसार आहे, जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपले सगळे व्यवहार आहे. तो गेला का सगळं थंड गार जड, हे जड आहे, हे सगळं जड होणार, काही हालचाल करणार नाही. आणि म्हणून त्याची आठवण करा असं नामदेव महाराज म्हणतात. आणि जर संत व्हायचं असेल तर या अभंगामध्ये जे 7 गुण सांगितलेत, लक्षणं, ती लक्षणं आपल्या अंगामध्ये कशी बाणवता येतील याचा प्रयत्न करा आणि संत होण्याचा प्रयत्न करा असं नामदेव महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर. आज या संयोजकांमुळे, तुमच्या प्रेमामुळे तुम्हा सर्वांचा दर्शनाचा योग माझ्या भाग्यामध्ये आला. सगळे भाग्यवंत आहात. का? अनंत जन्माच्या सुकृतपदरी त्याचे मुखी हरी पैठावो. ज्याचं अनंत जन्माचं सुकृत असेल तो या मंडपात येऊन बसतो. म्हणून असे भाग्यवान, असे पुण्यवान तुमचं आज दर्शन झालं, त्याबद्दल मी धन्य झालो. या संयोजकांच्या प्रेमामुळे हे मला घडलं, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. पकवाज वादक, गायक, संपूर्ण सगळ्यांच्या चरणाची नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. जमलेल्या सर्व भाविकांचे कोपरी ग्रामस्थ मंडळ स्वागत करत आहे. कोपरी ग्रामस्थ मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह 2025 वर्ष 27वे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्त पारायण आदित्यवार महाराज कोपरखेरणे यांच्या प्रेरणेने व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच जमलेल्या सर्व भाविकांच्या सहकार्याने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा दुसरा दिवस, आजची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त पारायण एकनाथ महाराज पाटील आपल्या आगरी समाजाचे उच्च शिक्षित असे कीर्तनकार आहेत. ते CA नवी मुंबईचे CA आहेत. त्यांनी वेळेवर उपस्थित राहून सुसाव्य अशी कीर्तनरूपी सेवा केलेली आहे. कोपरी ग्रामस्थ मंडळ त्यांचे अत्यंत ऋणी आहेत. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. आजचे सेवेकरी कुटुंबीय आहेत, त्यांनी सर्वांनी इथं यायचंय. त्यांचा सत्कार करण्यात मंडळातर्फे महाराजांच्या हातून सत्कार करण्यात येणार आहे. सर्वांनी इकडे या. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.